Now, Constitution, we have seen the preamble. After preamble, Article 1 to Article 4 is about the India, its geographical territory किंवा त्याच्यामध्ये काय येतं स्टेट्स आणि युनियन टेरिटरी म्हणजेच काय तर जॉग्राफिकल जे काही लोकेशन आहे कारण कुठलाही देश जर तयार करायचा तर त्याला स्वतःची अशी भूमी पाहिजे स्वतःचं असं त्याला अस्तित्व त्या ठिकाणी पाहिजे फिजिकल एक्झिस्टन्स त्या ठिकाणी पाहिजे मग इंडिया म्हणजे काय तर इंडिया मीन्स भारत भारत म्हणजे काय इंडिया इंडिया मीन्स भारत व्हॉट इज भारत भारत मीन्स दी सन किंवा रे ऑफ सन रथ पण रे भास्कर किंवा सन भास्कराचा किंवा सूर्याचा पहिला किरण जिथे पडतो त्याला भारत देश म्हणायचं म्हणजे इट इज नेशन ऑफ नॉलेज किंवा कंट्री ऑफ नॉलेज रे आता इथं सूर्यप्रकाश म्हणजे काय ज्ञानाचा प्रकाश इथे काय म्हणायचं नॉलेज जिथे ज्ञान हे अविरत आहे किंवा जिथे ज्ञानाचा उगम झालेला आहे त्याला भारत असं म्हटलं गेलेलं आहे आणि मग ती अटल बिहारी वाजपेयींची कविता आहे भारत काय आहे हे भूमी हे अर्पण की तर्पण की वगैरे असू द्या तर पुढे आपण बघणार आहोत सिटीजनशिप अंडर आर्टिकल 5 to 11 याच्यामध्ये आपण सिटीजनशिपच्या प्रोव्हिजन त्याचबरोबर या आर्टिकल 5 to 11 ला अनुसरून इंडियन सिटीजनशिप ऍक्ट त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे 1955 साली आता इथे आपल्याला कळालं की भारत म्हणजे काय तर इंडिया मीन्स भारत म्हणजे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आता इंडिया मीन्स भारत भारत कुठे आहे तर इथे आहे आणि मग भारताचे काय काय जिओग्राफिकल लोकेशन आहे हे शेड्यूल 1 मध्ये दिलेलं आहे व्हॉट आर द स्टेट्स अँड युनियन टेरिटरी तिथे जम्मू काश्मीर भारताचा भाग आहे हे 1949 ला सांगितलं गेलेलं आहे मात्र हे आपल्याला फार उशिरा लक्षात आलं तर शेड्यूल 1 मध्ये त्यांनी काय केलंय इंडियन टेरिटरीज त्या ठिकाणी दिलेल्या आहेत मग हा जो भारत आहे या भारतामध्ये जे राहणारे लोक आहेत त्या लोकांना काय म्हणायचंय तर त्या लोकांना सिटीजन असं म्हणायचं आहे मग सिटीजन इज अ काइंड ऑफ पॉलिटिकल सायन्स टर्म ही त्या ठिकाणी घेतलेली आहे लीगल टर्मिनॉलॉजी आहे की हु इज अ सिटीजन इज नथिंग बट अ काइंड ऑफ designation citizen is a kind of designation कोणाचं ऑफ पर्सन या डेझिग्नेशन मुळे काय मिळतं त्याला काही अधिकार मिळतात त्याचबरोबर काही कर्तव्यांचं पालन देखील करावं लागतं मग कुठले अधिकार मिळतात ते आपण पार्ट 3 मध्ये बघणार आहोत आर्टिकल 19 असेल 14 15 16 किंवा 21 वगैरे सगळे त्याचबरोबर ड्युटी आहे फंडामेंटल ड्युटीज आहेत तशा तर सिटीजन इज अ काइंड ऑफ लीगल डेझिग्नेशन किंवा लीगल डिनॉमिनेशन आहे त्याचबरोबर वन्स द पर्सन इज रेकग्नाइज्ड ॲज अ सिटीजन ही शुड हॅव ड्युटी ऑफ allegiance टू नेशन त्या देशाप्रती त्याची काही निश्चित अशी जबाबदारी तयार होते आणि म्हणून सिटीजन नाउ देयर इज अ डिफरन्स बिटवीन people and citizen people are the general human being they are people is not the legal status it is just a biological identification of existence citizen is a legal denomination it is a legal terminology but त्याचा खूप मोठा इतिहास आहे रोमन साम्राज्यामध्ये वगैरे तर सिटीजन कुठे असतात हे सिटीजन की जिथे सिव्हिल सोसायटी आहे जिथे सिव्हिल सोसायटी आहे जसं आता माझ्या नावाचं ना तर रोमन मध्ये काय होतं की जस्ट सिव्हाईल नावाची सिस्टीम होती जस्ट सिव्हाईल म्हणजे काय हाऊ द रोमन शुड बिहेव हाऊ द रोमन शुड हॅव द लीगल रिलेशन बिटवीन रोमन लोकांनी एकमेकांशी वागताना व्यवहार करत असताना कुठले कायदे पाळावे तर हे कायदे त्यांनी जस्ट सिव्हाईल याच्यामध्ये दिले ते या सिव्हाईल मधून काय आलंय सिव्हिलायझेशन आलेलं आहे त्या सिव्हिलायझेशन मधून सिटीजन आलेला आहे आणि तो सिटीजन जो सिव्हिलायझेशन मध्ये राहतो तो सिटीजन
जो हे जस्ट सिवायचे जे काही रूल्स आहेत ते फॉलो करतो त्याला काय म्हणायचं, सिटीजन. असं थोडक्यात अर्थ आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. मग आर्टिकल 5 ते 11 मध्ये काय केलेलं आहे, तो मोड्स ऑफ ऍक्विजिशन ऑफ सिटीजनशिप, मोड्स ऑफ ऍक्विजिशन ऑफ सिटीजनशिप, त्याचबरोबर टर्मिनेशन ऑफ सिटीजनशिप. मग तुम्ही सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट जो आता आला 2018 ला, त्यावेळी सीएए नावाचं खूप मोठं वादळ भारतात चालू होतं, ते तुम्ही बघितलं असेल जवळून. टर्मिनेशन ऑफ सिटीजनशिप या देखील प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. Along with this article 5 to 11 we have to read Indian Citizenship Act of 1955. The modes of citizenship थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, इन डिटेल काही जाणार नाही, धावत्या घेऊया. तर आर्टिकल 6, 7, 8 याच्यामध्ये मोड्स ऑफ ऍक्विजिशन दिलेली आहे. बाय बर्थ, बाय रजिस्ट्रेशन, बाय नॅचरलायझेशन, बाय descent, इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी. ते अजून काय भारताने केलेलं नाही, मात्र करायला पाहिजे. इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी है ना, जो काय आमचा पाक ऑक्युपाइड काश्मीर आहे तो घ्यायला पाहिजे, अक्साई चीन घ्यायला पाहिजे आपला परत. तर दीज आर द मोड्स ऑफ ऍक्विजिशन ऑफ सिटीजनशिप. आणि इथे महत्वाचं वैशिष्ट्य काय सांगितलंय, देयर विल सिंगल सिटीजनशिप इन इंडिया. स्वीकारता येईल. त्याचबरोबर भारतामध्ये इतर जे काही राज्य आहेत, महाराष्ट्र आहे, बंगाल आहे, बिहार आहे, त्या देशांचं किंवा त्या राज्यांचं परत वेगळं नागरिकत्व घ्यायची गरज नाही. देयर विल बी सिंगल सिटीजनशिप ऑफ इंडिया. म्हणजेच काय, जो दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारेल त्याला भारताचं नागरिकत्व काय करावं लागेल, सोडावं लागेल. ऑटोमॅटिकली ही सिटीजनशिप विल बी टर्मिनेटेड. फॉर एक्झाम्पल कादर खान किंवा आता अक्षय कुमार यांनी काय केले, कॅनडाची सिटीजनशिप स्वीकारल्यामुळे ऑटोमॅटिकली दे आर नॉट नाउ अन इंडियन सिटीजन. ओके, इज इट ओके विथ यू इथपर्यंत?